सध्याची जी दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून बोर्डाच्या सचिवांनी सुद्धा ही बातमी जी आहे ती बघितलेली आहे। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून घेऊया। ते थेट पुण्यामध्ये बोर्ड कार्यालयाच्या बाहेर आहेत। नितीन, आपण पाहतोय तुम्ही स्वतः त्या ठिकाणी उपस्थित आहात, त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे? बोर्डाचा पेपर फुटलेला आहे, काही कारवाई त्या ठिकाणी केली जाणार आहे का? काही प्रतिक्रिया समोर येत आहेत का? सविस्तर अपडेट। निश्चितपणे आपण पाहू शकतो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं हे राज्याचं ऑफिस आहे। पूर्ण राज्याचा कारभार या ठिकाणावरून चालतो। सगळी परीक्षा 10वीची असेल 12वीची असेल या ठिकाणाहून नियंत्रित केली जाते। बोर्डाचंच हे ध्येय होतं की कॉपी मुक्त ही परीक्षा यावर्षीची असेल, मात्र त्याला हरता फाडलेला गेल्याचं दिसतोय। बोर्डाच्या कार्यालयात राज्याचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर सचिव राज्याचे बसतात। आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की काय नक्की ह्या पेपर फुटी जी झालेली आहे त्यावरती ते कारवाई करणार आहेत। आणि अध्यक्ष या ठिकाणी बोर्डाचं हे कार्यालय आहे, या ठिकाणी आपण पाहू शकतो शुकशुकाट आहे। परीक्षेची तयारी असेल किंवा कर्मचारी त्यांच्या कामामध्ये असतील याची माहिती अजून तरी या ठिकाणावरून बोर्डाच्या या पुण्याचं राज्याचं जे ऑफिस आहे या ठिकाणावरून मिळालेले नाहीये। इथपर्यंत ही बातमी पोहोचली आहे का आणि ते काय कारवाई करतात हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल। मंडळाचे अध्यक्ष आहेत गोसावी, ते या ठिकाणीच उपलब्ध आहेत। आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि या पेपर फुटीविषयी माहिती घेणार आहोत। मराठीचा पेपर फुटलाय आणि सध्या सोशल मीडिया अस्तित्वात असल्यामुळे आणि सोशल मीडिया प्रभावी असल्यामुळे सोशल मीडियावरून अतिशय मोठ्या प्रमाणात ही जी बातमी आहे किंवा हा जो पेपर आहे पेपर फुटीचा ती पसरलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो शरद गोसावी यांचं हे कार्यालय आहे। राज्य मंडळाचे ते अध्यक्ष आहेत। 10वी आणि 12वीची परीक्षा त्यांच्याच नेतृत्वाखाली कंडक्ट होते। आपण विचारूयात, आहेत गोसावी साहेब? नाही साहेब आहेत का? आहेत का नाही सांगा ना, साहेब आहेत का? कुठे आहेत? बालभारतीला गेले। दुसरं कोण आहे या ठिकाणी? सचिव साहेब आहेत। शरद गोसावी आहेत बोर्डाचे अध्यक्ष। 10वी 12वीची परीक्षा त्यांच्या नेतृत्वाखाली कंडक्ट होते, पण ते या ठिकाणी उपलब्ध नाही। बालभारतीच्या ऑफिसला गेल्याचं सांगण्यात येत आहे। राज्य मंडळाचे सचिव आहेत गोसावी साहेब। देवीदास कुलाळ साहेब आहेत, हे सचिव आहेत राज्य मंडळाचे। सर नमस्कार। सर पेपर फुटलेला आहे 10वीचा मराठीचा जालन्यामध्ये। विभागाकडून माहिती घेतोय, ते आम्ही विभागाकडून माहिती घेतोय। जे संबंधित कोण दोषी असतील त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल। काय सर काय माहिती मिळाली, कशामुळे, कुठं? आता जस्ट टीव्हीच्या बातमीनुसार आम्हाला कळते मांठा तालुक्यामध्ये तळणी या ठिकाणी आणि बदनापूर तालुक्यामध्ये अशी घटना घडल्या दिसून येते आता या ठिकाणी। सर अजून कुठे फुटलंय असं काय कळलंय? नाही, बाकी अजून आमच्या माहिती नाही। सर पण सोशल मीडियावरून राज्यभरात हा पेपर व्हायरल झाल्याचं कळतंय। नाही, तशी कुठली माहिती आता आमच्याकडे आलेली नाही। आता फक्त आमच्याकडे छत्रपती संभाजीनगर विभागातली माहिती आहे, आम्ही त्यांची संपर्कात आहोत अधिकाऱ्यांच्या। इतर विभागाची काय माहिती सर? नाही, इतर विभागात आता काही कॉपी प्रकरण झालीत का त्याची माहिती जमा करतायत। आता जस्ट 2 वाजता पेपर संपलेला आहे, माहिती येईल आता। सर कशामुळे झालं, काय कुठे त्रुटी राहिली काय कळलंय? नाही, आता ती आम्ही माहिती घेतो आहोत, तिथल्या संबंधित विभागीय मंडळाकडून आम्ही ती माहिती घेत आहोत। पेपर सर प्रत्यक्ष फिजिकली फुटलाय की फक्त सोशल मीडियावरून? नाही, ती आता आम्हाला ती अजून माहिती नाही, तीच आम्ही माहिती घेतोय। सर जे वितरण होतं कुठल्या टप्प्यावरती ही त्रुट राहिली असेल असं तुम्हाला वाटतं? तीच आम्ही माहिती घेतोय तीच की आता काय जे घडली घटना त्या संदर्भामध्ये विभागीय सचिवांना आम्ही माहिती घेतोय।